राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आले। दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांची सरसगट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 70,000 रुपयाची मदत मिळणार। हे पैसे 2 दिवसाच्या आत खात्यात येणार आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। तसेच पीक विम्यासंदर्भात देखील एक महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला। 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळाच्या बैठकीतला हा निर्णय सांगितलाय, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्रित कर्जमाफीचे पैसे त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर केल्यामुळे ज्यांच्या शेतामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांना प्रति हेक्टरी 70,000हून अधिकचं अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे। तसेच पीक विमा ज्यांचा राहिला आहे तो देखील मिळणार आहे। अशाच प्रकारे दिवाळीच्या निमित्त राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अगदी लाखो रुपयांचा लाभ मिळणार आहे। मग आता हे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे, हेक्टरी कशा निकषांवर हे अनुदान लावणार आहे, आता किती नुकसान झालं 75%, 70%, 60% आणि 100%, तर कशा प्रतिवार नुकसानानुसार हे ओल्या दुष्काळाचं किंवा अतिवृष्टीचं अनुदान मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये अनुदान मिळणार आहे, शेतकऱ्यांची पात्रता कशा पद्धतीने असणार आहे, या नुकसान भरपाईचे निकष कशा पद्धतीने असणार आहे, कर्जमाफीसाठी कोणती कागदपत्र सरकारने मागितले आहे, कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे, सगळ्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत। अखेर सरकारने शेतकऱ्यांचं ऐकलं, शेतकऱ्यांचा विजय झाला। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार हे उपस्थित होते। एक महत्त्वपूर्ण अशी चर्चा झाली, ज्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा नुकसान भरपाईचा होता, ज्यामध्ये जो ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। त्यासोबत कर्जमाफीचा जो आजपर्यंत थांबून धरलेला जो निर्णय होता त्याच्यावर देखील आता शिक्कामोर्तब करण्यात आलं। 20 जिल्ह्यांची यादी देखील तयार करण्यात आलेली आहे। या 20 जिल्ह्यामध्ये तातडीने कर्जमाफी करा असे बँकांना आदेश देण्यात आले आहेत। मग कोणत्या त्या बँका आहेत, कोणते 20 जिल्हे आहेत की जिथे कर्जमाफी होणार, नुकसान भरपाई किती रुपयांची प्रति हेक्टरी मिळणार आहे, यासोबत पीक विम्या संदर्भातील काय अपडेट आहे, सगळं सविस्तर तुम्ही समजून घ्यायचं आहे। कारण की सर्व शेतकऱ्यांना सर्व लाभ मिळणार नाहीये, त्यामुळे लक्षपूर्वक या अटी निकषी तुम्ही लक्षपूर्वक पाहायचंय। ज्यांच्या शेती पिकांचं आता नुकसान झालेलं आहे, विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ज्यामध्ये सोयाबीनचं नुकसान झालंय, तूर या पिकाचं नुकसान झाले, कापूसासारखं पीक त्या ठिकाणी डोळ्यात देखत वाहून गेले, द्राक्ष पिकं असतील, डाळिंब असतील, विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। त्यानंतर तलाठी, कृषी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश हे पूर्वीच देण्यात आले होते। पण त्यानंतर काय झालं, शेतकऱ्यांना अगदी त्यांच्या पदरी निराशा आली, कारण की विरोधी पक्षाच्या माध्यमातून, सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीच्या मागण्या जाहीर केल्या जात होत्या। सरसगट कर्जमाफी द्या, राहिलेला पीक विमा देऊन टाका अशा मागण्या केल्या जात होत्या। पण त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यातून एक महत्त्वाची चर्चा घडवण्यात आली आणि त्यातूनच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे 1 घाव 3 तुकडे अशा पद्धतीचा निर्णय आता घेण्यात आलाय। आता ओला दुष्काळ जाहीर होतोय, नुकसान भरपाईची अमाऊंट आहे ते देखील आता खात्यावर येणार आहे, त्याचबरोबर कर्जमाफी 2 लाख रुपयांपर्यंत येणार आहे आणि यासोबत पीक विमा 2022 ते 2024 पर्यंतचा देखील तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। पण त्यासाठी काही निकष आहेत, काही पात्रता आहेत, काही कागदपत्र आहेत। तसेच 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी, ओला दुष्काळ आणि पीक विमा याची त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली। मग आता जर ओला दुष्काळ जर आता जाहीर केलाय तर मग कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार नाही, कशा पद्धतीचा फायदा असतो, म्हणजे किती रुपयांचा फायदा मिळतो। आता सगळ्यात आधी ओला दुष्काळ हा जो प्रकार आहे हा अत्यंत नवीन आहे। म्हणजे आज आपण पाहिलं की अतिवृष्टी, महापूर अशा प्रकारच्या विविध संकटांना तोंड देत असणारा शेतकरी त्याला कुठेतरी मदतीचा हात द्यावा म्हणून सरकारच्या माध्यमातून ही थोडीशी विशेष अनुदान, एक विशेष योजना काढण्यात आलेली आहे। मग हा जर आला तर काय होत असतं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रति हेक्टरी एक अनुदान ठरत असतं। आता हे अनुदान ठरत असताना लक्षात घ्या की तुमचं नुकसान किती टक्के झालंय। उदाहरणार्थ 1 एकरावर तुम्ही काहीतरी पीक पेरलेलं आहे, तर त्याचं नुकसान किती टक्के झालं आहे, तर त्याची टक्केवारी जे तलाठी असतील, कृषी अधिकारी असतील, तर यांच्या मार्फत पंचनामा केल्यानंतर त्याची एक नोंद होत असते आणि त्या नोंदीनुसार ते किती टक्के नुकसान झालं, म्हणजे 50% झालं, 60% झालं, 70 झालं, 80 झालं की संपूर्ण पिकच वाहून गेलं, तर या पद्धतीनं त्याची एक वर्गवारी केली जाते। त्या टक्केवारीनुसार हेक्टरी अनुदान तुम्हाला त्या पट्टीत मिळत असतं, म्हणजे सरसगट मिळत नाही, त्या पट्टीमध्ये तुम्हाला 100% जे आहे अनुदान आता मिळणार आहे।
यासोबतच सगळ्यात मोठी जी आनंदाची बातमी याच्यात अशी असते जे ओला दुष्काळाच्या संदर्भातली, की शेतकऱ्यांची जी मुलं शिकत आहेत, ज्या शेतकऱ्यांची मुलं मुली कॉलेजला जात आहे किंवा एखाद्या अशा शिक्षणासाठी जात आहे की जिथे फी भरपूर आहे, तर त्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या फी माफ केल्या जातात. त्यांचं जे तिथे लागणारं जे शुल्क आहेत, मग ते शिक्षण शुल्क असतील किंवा इतरही कॉलेजच्या डेव्हलपमेंट फीज असतील, सगळ्या प्रकारच्या ज्या फीज असतात तर त्या माफ केल्या जातात. मग 10वी-12वीची बोर्डाची असेल किंवा एखादा इंजिनिअरिंगचा कोर्स असेल, कुठल्याही कोर्सची जे असेल किंवा डॉक्टरचा कोर्स असेल, काही डिग्री असू द्या, डिप्लोमा असू द्या, सर्व कॉलेजची फी देखील माफ केली जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही पीक विमा जी आहे, कर्जमाफीच्या संदर्भातली जी आहे, त्यानंतर ओल्या दुष्काळाच्या संदर्भातली आहे. तर ही जी आहे की अपडेट त्या ठिकाणी आलेली आहे. पण त्याचबरोबर आता कर्जमाफीसारखा जो संदर्भ आहे, कर्जमाफीचा जो प्रश्न आहे, तो आता मिटवला गेला आहे. आता पहा, ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीनं नुकसान भरपाई भेटणार आहे हे तुम्हाला सांगितलं. आता ते किती रुपये मिळणार, प्रति हेक्टरी काय रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे हे पुढे सांगतो. पण त्याआधी कर्जमाफीचा जो आहे तो प्रश्न मिटवला गेला आहे. सरसकट कर्जमाफी जे आहे ती दिली जात असते. शेतकऱ्यांचं जे पुनर्गठन असेल, म्हणजे इतर बँकेचे कर्ज असतील तर ते पुन्हा उपलब्ध करून द्यावेत येणार आहे, अशा पद्धतीच्या मागण्या केल्या जात होत्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ज्या विविध योजनांच्या सबसिड्या दिल्या आहेत, म्हणजे पिंगलरचा असेल किंवा ट्रॅक्टरची सबसिडी असेल किंवा याचे देखील तात्काळ वाटप केले जात असतात, अशा देखील सवलती काही माध्यमातून दिल्या जातात. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं लाईट बिल आहे बघा, हे लाईट बिल देखील माफ केलं जात असतं. आता हा जो विषय आहे, तर हा ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर ह्या गोष्टी होत असतात. याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे नुसतं हेक्टरी अनुदान मिळणार नाही, तर तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर मुलांच्या फीज असतील, शेतकऱ्यांचं लाईट बिल असेल, अनुदान असतील, तर सगळे जागेवर होतील. कर्ज जर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी काढलं असेल, जे पूरग्रस्त शेतकरी असतील किंवा अतिवृष्टीग्रस्त शेतकरी जे असतील, तर त्यांचे सगळे कर्ज देखील माफ केले जात असतात. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे स्पष्टपणे सांगण्यात आले की ओला दुष्काळ जो आहे तो दिला जाणार आहे आणि त्यामुळे अधिकची मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. अधिकची मदत म्हणजेच काय आहे की 8,500 जे आहे कोरडे पीक असेल, म्हणजे सोयाबीन असेल, तर त्या ठिकाणी पिकासाठी 8,500 रुपयाचं अनुदान हे प्रति हेक्टरी दिलं जाणार आहे, अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली. आणि 2 हेक्टर पर्यंतच हे पैसे मर्यादित दिले जाणार आहे, अशा पद्धतीचं देखील सांगण्यात आले. पण आता 1 हेक्टर जर अनुदान असेल आणि 1 हेक्टर क्षेत्र जर असेल आणि त्याच्यात 70% नुकसान झालं असेल किंवा 60% नुकसान झालं असेल, तर 3 हेक्टर किंवा 4 हेक्टर जमीन असेल तर त्याची आनावारी काढून, म्हणजे 70% जी काही जमीन असेल तर त्याचं अनुदान हे 8,500 प्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जात असते. आता एखाद्या शेतकऱ्याला 3 हेक्टर जमीन असेल, त्याची सरासरी म्हणजे जी काही जमीन असेल त्यातली 70% जमीन नुकसान झालेली असे दाखवली जाते. 70% जर नुकसान झालं असेल तर 70% प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते आणि जी काही 30% जमीन आहे त्याची मात्र नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जात नाही. 2 हेक्टर असेल तर 8,500 रुपये प्रमाणे तुम्हाला 2 म्हणजे जवळपास 8,500 अधिक 8,500 17,000 रुपयाची ही जी आहे नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली जात असते. तर अशा पद्धतीनं ओल्या दुष्काळाच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. पण यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की सरकार जे फार्मर ID कार्ड आहे किंवा शेतकरी ओळखपत्र म्हणून एक कार्ड सरकारने काढायला सांगितलं होतं, ते काढलेल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हे दिले जाणार आहे. जवळपास 1 कोटीहून अधिक जे शेतकरी आहेत तर त्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं आहे, तर त्यांच्यापर्यंत ही मदत 100% पोहोच होणार आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं आहे, त्याची e-KYC केली आहे, त्यांना हे सगळे लाभ मिळणार. म्हणजे पीक विमा, ओला दुष्काळ, त्याचबरोबर कर्जमाफी, पीक विमा, सगळ्या गोष्टी सरसकट त्या ठिकाणी मिळणार आहे. आता तुम्ही फार्मर ID कार्ड काढलं आहे का, तुम्ही अप्लाय केलं पण तुमचं कार्ड आलं आहे का, नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. आपण त्यावर देखील एक डिटेल व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.